चला मित्रांनो, आपण घेतो आहे आता ह्या ठिकाणी फांदीची भाजी. ही फांदीची भाजी ह्या ठिकाणी बघा, आता पाऊस पडलेला आहे थोडासा, आणि पावसाच्या अगोदर पण मी ही फांदीची भाजी ह्या ठिकाणी नेलेली होती. चांगली पानं फुटलेली होती. ही भाजी म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर, म्हणजे पहिला पाऊस पडण्याच्या अगोदर जर खाल्ली, जरी तिची पानं थोडीशी लहान लहान असली तरी म्हणजे ती अतिशय खायला चवदार आणि पौष्टिक असते. म्हणून पावसाच्या अगोदर आलेली भाजी ही अवश्य खावी. आता एक पाऊस पडलेला आहे, मी अगोदर पण खाल्ली आहे. तर ही फांदीची भाजी मी आता घेऊन जाणार आहे. बघा मी पिशवी आणलेली आहे ही, आणि त्याच्यामध्ये काढतो आहे. तर ही फांदीची भाजी बघा, ही ह्या ठिकाणी वेल आहेत. ही फांदीची भाजी अतिशय ताकदवार, बघा अतिशय ताकदवार ही फांदीची भाजी आहे. ही फांदीची भाजी त्वचा विकाराचा नाश करते आणि हृदय विकार चांगले आहे. हृदय मजबूत करते, नसांमधले ब्लॉकेज काढते, आणि ज्यांचा गुडघेदुखी आणि कंबरदुखीचा त्रास आहे, अंगदुखीचा त्रास आहे, कमजोरी आहे, अशा लोकांसाठी तर अतिशय उपयुक्त. अशा लोकांनी अशी भाजी खाल्ली तर कुठल्याही प्रकारचे गुडघेदुखी कंबरदुखी बरे होते. याच्यामध्ये चिकटपणा असतो, कॅल्शियम भरपूर असतं, पोटॅशियम, लोह खनिज, भरपूर प्रकारचे मिनरल्स असतात. आणि याच्यामध्ये विशेष म्हणजे चिकट हे द्रव्य असल्यामुळे भरपूर कॅल्शियम आणि प्रोटीन्सची मात्रा असते. याने तब्येतीसाठी खूप चांगली असते आणि निरोगी. हे म्हणजे पोट भरण्यासाठी, भरपूर मिनरल्स भेटण्यासाठी ते भाजी आहेच, पण एक आयुर्वेदिक औषधाचं पण काम करते. तर आम्ही ही भाजी दरवर्षी खातो. आदिवासी लोकांचं हे एक भोजनातला एक अविभाज्य घटक म्हणजे ही फांदीची भाजी. तर अवश्य ही भाजी मी दरवर्षी खात असतो. तर ही भाजी आपण आता घरी नेऊन याची भाजी बनवणार आहोत, त्याचे वड्या बनवणार आहोत. चला, आवश्यक ती माहिती तुम्हाला नेहमी ह्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. नैसर्गिक पालेभाज्यांची, निसर्गाची, सर्व नेचरची. धन्यवाद.